संदीपजी सांगाल की काय अधिकृत तुम्ही घोषणा करता आहात मनसेच्या मोर्चाची तारीख बदलण्याची? सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानुसार जो मराठी माणसांचा मोर्चा हिंदी सक्ती विरोधात निघणार होता 6 तारखेला सकाळी 10 वाजता, त्याची तारीख बदलून 5 तारीख सकाळी 10 वाजता शनिवारी हा मोर्चा निघेल। तर आमचं सगळ्या पालकांना, शिक्षकांना, सर्व राजकीय पक्षांना मनापासून आव्हान आहे की मराठी माणूस एकत्र येऊन आपली ताकद या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी दाखवूया, अशी आमची भूमिका आहे। त्याच्यावर नाही, ही तारीख बदलण्यामागचं नेमकं कारण काय आहे? कारण मलाही तशी स्पष्ट कल्पना नाहीये, पण कदाचित त्या दिवशी 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, वारीला जायचं असतं लोकांना, म्हणून 5 तारखेला जर सकाळी मोर्चा काढला तर मला असं वाटतं तो दुपारपर्यंत संपेल आणि त्याच्यानंतर ज्यांना वारीला जायचं ते जाऊ शकतात। या उद्देशाने ती 5 तारीख केली असावी असा माझा अंदाज आहे। नाही, एक माहिती अशीही मिळते आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना युबीटीतील नेते संजय राऊत यांना फोन केला आहे आणि मनसे आयोजित मोर्चात शिवसेना युबीटीनं सहभागी व्हावं असा प्रस्ताव वजा आवाहन केलेलं आहे। मराठी माणसाची एकजूट मोर्चात दिसावी, 2 मोर्चे नकोत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे असंही कळतंय। मला असं वाटतं की आणि ती योग्य भूमिका आहे, जर साहेबांनी अशी भूमिका घेतली असेल की 2 मोर्चे नकोत, कारण शेवट मराठी माणसाची एकजूट ही दिसली पाहिजे तिकडे, ही आमची ठाम भूमिका आहे त्याच्यामध्ये। आणि आमचं म्हणणं आहे की एकत्रितपणे मराठी माणसाची ताकद ही सरकारला दिसली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून आज सकाळी आपल्याला माहित असेल तर जी पत्रकार परिषद झाली त्यात राजसाहेबांनी सांगितलं कुठलाही झेंडा, कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता फक्त आणि फक्त मराठी या विषयावरच हा मोर्चा निघेल, ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नसेल। राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळे मराठी माणसं म्हणून एकत्र येतील आणि आम्ही याबाबत सकारात्मक आहोत। संदीपजी, जो काही फोन झालेला आहे त्यानंतर संजय राऊत तुमच्या मोर्चामध्ये 5 तारखेला सहभागी होतील अशा पद्धतीची माहिती मिळते, त्याबद्दल काही? नाही, माझ्या मते की आमचे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते या संदर्भात सगळ्याच राजकीय पक्षांची चर्चा करणार आहेत, तर ते निश्चितपणे शिवसेना युबीटीशी पण चर्चा करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।